बातमी ठाण्यातून आहे। ठाणे जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे। सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस होतोय। वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडांची पडझड सुद्धा झालेली आहे। झाडं कोसळली आहेत आणि त्यामुळे अनेक ठिकाणची वाहतूक सुद्धा ठप्प झाली आहे। ठाण्यातील महत्त्वपूर्ण अशा राम मारुती रोड परिसरामध्ये भर रस्त्यात एक भलं मोठं झाड विद्युत पोलला घेऊन रस्त्यावर कोसळलं आणि त्यामुळे सध्या तिथली वाहतूक ठप्प झालेली आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी। पाहूया। आज सकाळपासूनच ठाणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पावसासह सोसाट्याचा वारा देखील सुटलेला आहे आणि याच दरम्यान ठाणे शहरामध्ये अनेक झाडं जी आहेत ती उन्मळून पडू लागलेली आहेत। अशाच प्रकारची एक घटना आता ठाण्यातील वंदना बस डेपो जवळ जी आहे ती घडलेली आहे आणि या झाडासोबत एक विद्युत पोल देखील या ठिकाणी कोसळलेला आहे। पाहिलं तर रात्रीपासून हे झाड जे आहे धोकादायक परिस्थितीमध्ये होतं, परंतु सकाळच्या सुमारास हे झाड जे आहे त्याचा पडलेलं आहे। पाहिलं तर फुटपाथाच्या बाजूला हे झाड होतं आणि हे झाड थेट विद्युत पोल घेऊन कोसळल्याने मोठी दुर्घटना या ठिकाणी ठाण्यातील राम मारुती रोड या परिसरामध्ये घडलेली आहे। आपण पाहिलं तर अनेक विजेच्या तारा देखील या झाडासोबत खाली रस्त्याला पडलेल्या, त्यामुळे मोठा धोका जो सध्या आता या मार्गावरती निर्माण झालेला आहे। पूर्णपणे वाहतूक जी आहे ती या ठिकाणी विस्कळीत झालेली आहे आणि दुसऱ्या बाजूने ही वाहतूक जी आहे ती वळलेली आहे। ठाणे रेल्वे स्थानक परिसराकडे जाणारा हा एक महत्वपूर्ण मार्ग आहे आणि याच मार्गावरती हे झाड अचानक पडल्याने मोठी दुर्घटना या ठिकाणी झालेली आहे। त्याचबरोबर आपण पाहिलं तर ठाणे शहरामध्ये आज 24 तासामध्ये आहे 100 पेक्षाही अधिक झाड पडण्याच्या घटना ज्या समोर आलेल्या आहेत। शुभम कोळी, झी मीडिया, ठाणे।